नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी सखी लेडीज टेलर. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपला क्लासचा दिवस 8वा आहे आणि आज आपण पेपर कटिंग करणार आहे कटोरी ब्लाउजची आणि 38 साईज आहे. ज्या मैत्रिणींना 38 साईज असते त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ रोज बघायला मिळतील. चला तर मग तुमचा जास्त वेळ नाही घेत आपण असे छानशी व्हिडिओ छान अशी सुरुवात करूया. हे बघा मैत्रिणींना, आपल्याला 38 साईजचं माप आज घ्यायचंय. तर छाती 38, पूर्ण उंची 13.5, कंबर 33, बाही लांबी 6.5, दंडघेर 6.5, पुढचा गळा 7.5. पुढचा गळा आपल्याला घ्यायचा आहे 7.5 आणि मागचा गळा घ्यायचा आहे 10 इंच. तर ह्याप्रमाणे आपल्याला माप टाकायचे. तर आता आपण करूया कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग. बघा, आपण पहिले एक पान घेऊ. आधी एक पेपर घेतला आणि आपली पूर्ण उंची आहे 13.5. तर आपल्याला त्याच्यामध्ये एक मिळवून घ्यायची आहे 14.5. बघा, हे आपण घेतलंय 14.5 इंच. त्याच्यानंतर आपल्याला कंबर आहे आपलं 33 इंच, म्हणून आपण घेतला इथे 33चा चौथा भाग 8.25 इंच आणि त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचे 2.5 इंच. कमरेच्या बाजूमध्ये आपल्याला 2.5 इंच मिळवायचे, हे लक्षात ठेवायचं. कमरेचा चौथा अधिक 2.5. आता आपल्याला त्याच्यासाठी मापासाठी आपल्याला शोल्डर घ्यायचंय 5.25 इंच. हे बघा, 5.25 इंच आपल्याला शोल्डर घ्यायचंय आणि 5.25 इंचाचाच आपल्याला मोंढा पण घ्यायचा आहे. बघा, इथे आपण एक पॉइंट टाकून घ्यायचा. नंतर हे आडवं आहे ना असं मोजून बघायचं, म्हणजे काय होतं, चुकत नाही. बघा, पॉइंट बरोबर येतो. आपण हा मोंढ्याचा चौकोन आखून घेऊ. ही रेषा कंप्लीट करायची आपल्याला. त्याच्यावर छातीचं माप टाकायचं आपल्याला. त्याच्या आधी आपण गळा रुंदी घेऊया 2.5 इंच. ज्या मैत्रिणींना असं वाटतंय की आपला गळा उतरतोय त्यांनी 2.25 इंचावरच गळा रुंदी घ्यायची आणि अशी 2.5 घेतली तरी चालेल. ज्यांचे ब्लाऊज व्यवस्थित शिवता येतात, बसतात, त्यांनी 2.5 घेतली तरी चालेल. आणि ज्यांना वाटतंय आपला गळा उतरतोय त्यांनी 2.25 इंचावरच गळा रुंदी टाकायची. तर हे झाल्यानंतर आपल्याला मागचा गळा मोजायचा आहे. आपला मागचा गळा आहे 10 इंच, म्हणून तो आपण घेतोय 10.5 इंच. शिवून तो 10 होऊन जाईल. बघा, इथे आपल्याला मोजायचे 2.25 इंच गळा रुंदी. आपण पहिले ना मागचा भाग काढतोय मैत्रिणींनो. मागचा भाग काढल्यानंतर आपल्याला पुढचा भाग काढायला सोपं जातं. हे बघा, हे तुमचे सगळं आता लक्षात आलंच असणार आहे. आपण याच्या आधी पण आपण 2 पॅटर्न केले, 4 टक्सचे पण केले, त्याच्यातही सेमच पद्धत आहे. हे बघा, आता इथून आपल्याला 1.25 इंच मोजायचा आहे मागच्या मोंढ्याचा आकार आणि हा आकार आपल्याला असा द्यायचा आहे. बघा, ह्याप्रमाणे आपण हा आकार दिला. त्याच्यानंतर आपल्याला खालचा टक्स मारायचा आहे. तर म्हणून हे मोजून घ्यायचंय किती आहे, 3.25 इंच हे मधलं अंतर. तर हे 3.25 आहे म्हणून त्याच्या निम्मा करायचं. मग निम्मा आलं आपलं 1.5 आणि 1 रेष. इथे 1.5 आणि 1 रेष पाहून घेतली, हे अंतर मोजून घेतलं. हे बघा, 4 इंच आलं. आपण इथे खाली 4 इंच घेतलं आणि इथून 4.5 इंचाचा हा टक्स. बघा, हा 4.5 इंचाचा आपण टक्स मारला. इकडनं रेषेच्या इकडनं 1/2 इंच घ्यायचं, रेषेच्या इकडनं 1/2 इंच घ्यायचं आणि हा टक्स असा मारायचा आपल्याला. बघा, याप्रमाणे आपला पाठीचा भाग रेडी झाला. आपण आता तो कट करून घेऊ आणि मग नंतर पुढचा भाग काढू. बघा, याप्रमाणे तुम्हाला खालची मागची जर गळा रुंदी आणखी पाहिजे असली, ब्रॉड गळा पाहिजे असला 3 इंच घेऊ शकता. फक्त खालची साईडनीच वाढवायचं, वरती वाढवायचं नाही. वरती वाढवलं की गळा उतरून जाईल, त्याच्यामुळे फक्त खालची साईड वाढवायची, तो गळा आपोआप रुंद होतो. बघा, याप्रमाणे आपण हे कट करून घ्यायचंय. इथे आपलं माप टाकायचं राहिलं ना मैत्रिणी, हे बघा
आपण हे छातीची घडी आहे 9.5 आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिळवला, म्हणजे आपण 11ची घडी घेतली. 38चा चौथा आला 9.5 आणि त्याच्यामध्ये आपण मिळवलाय 1.5 इंच आणि खाली मिळवलाय आपण 2.5 इंच. बघा ह्या मापाचं असं तयार झालेलं आहे. हे आपण कट करून घेऊ आता. वरती जर तुम्हाला वाटलं मार्जिन कमी आहे तर तुम्ही तिथे पण आपण 2 इंच घेऊ शकतो. इथे 1.5च्या ऐवजी 2 इंच आपण करू शकतो. हे बघा आपला पाठीचा भाग तयार झाला. आता आपण पुढचा भाग काढणार आहे, तर त्याच्यासाठी आपण हे पॅटर्न उचलून आणि हे दुसऱ्या पेपरवर ठेवायचं. हे बघा ह्याप्रमाणे ठेवून घ्यायचं परफेक्ट आणि आखून घ्यायचं. बघा हे असं आखून घ्यायचं. इथे आपला गळा आहे, तर हे आपण उचलून घेऊ. याचं आपलं काम झालंय. तर बघा आता काय करायचं, ही रेष आपण मारून घ्यायची. जशी त्याच्यावरती मारली आपण तशीच ही रेष याच्यावरती पण मारून घ्यायची. नंतर हा मोंढ्याचा हा चौकोन आहे ना, हा रेडी करून घ्यायचा. बघा ह्याप्रमाणे. आणि जी आपण ही आडवी रेषा घेतली ना, या रेषेच्या पुढे घ्यायची आपल्याला 1/2 इंच. बघा ह्याप्रमाणे ही 1/2 इंच पुढे घ्यायची, मोजून घ्यायची. हे बघा ह्या रेषेपासून 1/2 इंच अंतर असं मोजून घ्यायचं आणि इथे आपल्याला तिरपी रेषा मारून घ्यायची. हे बघा ह्याप्रमाणे. आता आपल्याला द्यायचा आहे मोंढ्याचा आतला आकार. तर आपण मगाशी ह्या त्रिकोणातून आपण आकार मोजला 1.25 इंचावर. आता ह्या त्रिकोणातून आकार मोजायचा आपल्याला 1 इंचावर. बघा ह्याप्रमाणे 1 इंच मोजून आणि आपल्याला हा आकार त्या तिरप्या रेषेवर जॉईंट करायचा याप्रमाणे. आता आपल्याला घ्यायचा आहे पुढचा गळा. बघा आपला पुढचा गळा आहे 7 इंच. 7.5 इंच आहे म्हणून आपण तो क्रॉस मध्ये असा 7 इंच मोजणार आहे. जर 8 इंच असला तर 7.5 मोजायचा. जर 6.5 इंच असला तर 6 इंच मोजायचा. आता आपल्या 7.5 इंचाचा गळा आहे म्हणून आपण 7 इंच मोजलाय. तर बघा हा गळ्याचा चौकोन आपण रेडी करून घ्यायचा आहे. याला द्यायचा आपण गळ्याचा आकार. हे बघा गळ्याचा आकार दिला की आपल्याला ह्या गळ्याच्या रेषेवरती आपल्याला इथून मोजायचं आहे 5 इंच. हे अंतर 5 इंच मोजायचं. त्याच्यानंतर इथे खालून वरती मोजायचं आहे 2.25 इंच. इकडनं पण आपल्याला मोजायचं आहे 2.25 इंच. ही रेषा कंप्लीट आखून घ्यायची. बघा ह्याप्रमाणे ही रेषा आखली की आपल्याला इथून वरती घ्यायचं आहे 1.25 इंच. हे बघा हा 1.25 इंच अंतर घ्यायचं आहे. नंतर या आडव्या रेषा आपण ही 2 इंच मोजायचं आहे आणि इथे आपल्याला थोडासा असा किंचित असा गोल आकार द्यायचा. हे बघा याप्रमाणे हा आकार दिल्यानंतर आता आपल्याला 38 साईज आहे म्हणून आपल्याला कटोरीचं अंतर 5.25 लागतंय. तुम्हाला जो मी त्या दिवशी चार्ट दाखवला ना, त्या चार्ट नुसार तुम्ही माप टाकायचे. हे बघा 5.25 आपण कटोरीचं माप घेतलंय. इथे 5.25 मोजलं म्हणून इथे थोडंसं सेंटरला पण आपण 5.25 मोजून घ्यायचं आणि ही रेषा आहे ना सरळ आखून घ्यायची. ही बघा याप्रमाणे ही रेषा सरळ आखल्यानंतर आपल्याला इथून या रेषेवर हा आकार असा जॉईंट करायचा आहे. बघा एकदम असा छान असा आकार आपण जॉईंट केला. तर आपलं हे माप तयार झाले मैत्रिणींनो. आता हे आपल्याला घ्यायचंय कट करून. पण त्याच्या आधी इथे लक्षात ठेवायचं आपण हे अंतर किती घेतलंय 2.25 आणि ही आपली घडी किती आहे तेही लक्षात ठेवायचं. घडी आहे आपली 11.25. तर इथे आपण हे 11.25 कारण ही पट्टी आपल्याला नंतर वाढवायची म्हणून आपण लक्षात ठेवायची. तर इथे किती आहे 3 इंच. इकडनं झालं 2.25 इकडनं झालं 3 इंच. तर हे आपण आता कट करून घेऊ. बघा एकदम सोपी पद्धत आहे. हे बघा हे आपण घ्यायचं आता कट करून. क्रॉस पट्टी टाकून द्यायची नाही कारण ते आपल्याला लागते परत. हे बघा ती आपण बाजूला ठेवू थोड्या वेळ आणि आपण ही घेऊया कट करून.
जसं आपण रेषा मारलाय त्याचप्रमाणे हे कट करायचंय एकदम व्यवस्थित। हे बघा आपली ही कटोरी निघाली, ती कशी वाढवायची तुम्हाला मी आता सांगते लगेच। हे बघा हा आतला मोंढ्याचा आकार कट करायचा आहे। आपला हा साइड पार्ट पण रेडी झालेला आहे आणि हे आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया। त्याच्यानंतर आपण आता कटोरीचं माप कसं वाढवायचं, हे बघा पेपर घेतला आपण परत दुसरा, त्या पेपरवर काय करायचं, आता आपल्याला 38 साईजसाठी 1.5 इंच वाढवायचं आहे। बघा इथे कडेला आहे ना, ह्या कडेपासून 1.5 इंच असं मोजून घ्यायचं, असं मोजून घ्यायचंय 1.5 इंच। 1.5 इंच मोजल्यानंतर रेषा आपल्याला घ्यायची आखून। बघा ही रेषा अशी आखून घ्यायची। नंतर आपण ही जी कटोरी आता काढली आपण ती उचलून आणि ह्या रेषेच्या इथे ठेवायची। अशी ठेवल्यानंतर एकदम व्यवस्थित अशी त्या रेषेला खेटून ठेवली आपण आणि जसं आपण कटिंग केली त्याची तशीच आपल्याला घ्यायची ती आखून। बघा ह्याप्रमाणे हे बघा हे आपण आखून घेतलं। आता हे आपण बाजूला ठेवू। आता आपण काय केलं, इकडे 1.5 इंच मोजलाय। हे बघा इथे 1.5 इंच मोजला, तसंच आपण इकडनं पण 1.5 इंच मोजणार आहे। हे बघा हे 1.5 इंच आपण इथे मोजले, 1.5 इंच इकडनं पण 1.5 इंच आपण मोजलेले आहे। आता पहिले काय करायचं, इथे 1/2 इंच वाढवायचं आपल्याला। ह्या रेषेपासून पुढे 1/2 इंच आणि इथे अर्धा इंच, हा अर्धा इंच वाढवल्यानंतर आपल्याला इथे आकार द्यायचा आहे। बघा ह्याप्रमाणे आपण आकार देणार आहे। हे बघा आपण हा आकार दिला। आता व्यवस्थित असा आपण आकार दिला। आता हा जो इथे 1/2 इंच आपण वाढवलाय ना, तर इथे आधी ना सरळ रेषा ही मोजून घ्यायची, किती आली हे बघून घ्यायचं आपण। 5 ला 1 रेष कमी, तर आपण ह्या इथून आहे ना, ह्या जिथे 1/2 इंच आपण वाढवलं तिथून आपण मोजून घ्यायचंय 5 ला 1 रेष कमी। हे बघा इथे आलं, हे इथे आल्यानंतर आपल्याला ही रेषा अशी जॉईंट करून घ्यायची। बघा ह्याप्रमाणे अशी जॉईंट केली आपण ही रेष जॉईंट केल्यानंतर आपल्याला आता काय करायचंय, हे टोक ते हे टोक आपल्याला घ्यायचंय सेंटर। तर बघा ह्याप्रमाणे आपण हे टोक ते हे टोक हा आपण घेतला सेंटर। तर बघा इथे जिथे येईल ना तिथे आपण हा टेप असा फोल्ड करायचा आणि त्याचा असा सेंटर काढायचा। बघा हा सेंटर काढल्यानंतर आपल्याला इथून खाली घ्यायचं हे 1.5 इंचाचं अंतर। हे बघा 1.5 इंच हे आपण घेतलंय 1.5 इंच। हे 1.5 इंच घेतल्यानंतर आपण हे आखून घ्यायचंय आणि आपली परफेक्ट अशी कटोरी तयार झाली। बघा इथून वरती आपण 1 इंच घेतला किंवा 1.25 घेतला तरी चालेल। याच्याशी आपल्याला काहीच हे नसतं वरती आपण किती घेतो आपल्याला, कारण असा क्रॉस टक्स मोजायचा, असा मोजायचा असतो। म्हणून आपण इथे किती घेणार आहे त्याला काही महत्व नाहीये, फक्त आपल्याला हे खाली किती घ्यायचंय हे बघायचं। आपण जेवढं इकडनं वाढवलं तेवढं इकडनं खाली घ्यायचंय सेम। तर बघा हे आपण कट करून घेऊ। एकदम सोप्या पद्धतीमध्ये कटोरी कशी वाढवायची हे तुम्हाला मी सांगितले आणि तुम्हाला माप पण सांगितले। 40 असल्यावर किती वाढवायचं, 42 असल्यावर किती वाढवायचं, हे बघा तसंच 28 असल्यावर इथे 1च वाढवायचा, इथे 1 वाढवायचा आणि 32 असल्यावर इथे 1.25 वाढवायचा, इथे 1.25 वाढवायचा, असे माप घ्यायचे ते। तर बघा आता आपण हे फोल्ड करू। असा हा सेंटर आपण फोल्ड करायचा आहे। हा सेंटर फोल्ड केल्यानंतर
आपल्याला इथे माप टाकायचं आहे 1.5 इंच. बघा इथे आपण 1.5 इंच माप टाकणार आहे आणि वरती घ्यायचं आपल्याला 2.25 इंच. बघा ह्याप्रमाणे असं 2.25 इंच तिरपं मोजायचं आणि आपली कटोरी सुंदर अशी तयार झाली. बघा मैत्रिणींनो, एकदम एकदम मस्त असा आपला आकार तयार झालाय. एकदम मस्त तुम्हाला पिन लावून दाखवते. हे बघा पिन लावल्यानंतर आपला हा परफेक्ट असा आकार तयार झाला. पहिले आपली ही कटोरी होती, आता आपण ही काढली एकदम मस्त. बघा आता आपण काढणारे बाही हे बाजूला ठेवूया थोड्या वेळ. आपल्याला बाही काढायची. बाही काढायसाठी आपल्याला पाठीचा भाग लागतो. हे बघा पाठीचा भाग घ्यायचा असा मोजून. हे मोजून घ्यायचंय आपलं किती अंतर आहे. हे बघा आपलं अंतर आलंय 10.5 इंच. 10.5 इंच आलं म्हणून आपण 1 इंच कमी करायचं आणि आपलं येईल 9.5 इंच अंतर. म्हणजे आपली बाहीची घडी येईल 9.5 इंच. हे पूर्ण मोजून घ्यायचं मैत्रिणींनो. जेवढं काही येईल त्याच्यामधून 1 इंच कमी करून आपली बाहीची घडी यायची. आता आपली बाहीची घडी येणार आहे 9.5 इंच, म्हणून आपण आता 9.5 इंचावर बाहीची घडी टाकणार आहे. हे बघा डबल फोल्ड पेपर घेतला. बंद बाजू आपल्याकडे करायची आणि सुट्टे पदर समोर करायचे. 9.5 इंचची आपली बाहीची घडी आहे. 9.5 इंच मोजून घ्यायचं. आपली बाही लांबी आहे 6.5 म्हणून आपण घेणार आहे 7 इंच. हे बघा इथे 7 मोजायचं. इकडनं पण 7 मोजून घ्यायचं आणि इथे कॅप हाईट घ्यायची आपल्याला 3 इंचावर. आता इथे एकदा 9.5 मोजून घ्यायचंय म्हणजे चुकायला नको. हे बघा तिथून मध्ये काय करायचं आपल्याला 2 इंच मध्ये मोजायचं. 2 इंच. नंतर आपण हा बॉक्स तयार करून घेऊ. बघा आपला बाहीचा बॉक्स आहे. नंतर ही तिरपी रेषा पण अशी मारून घ्यायची. 2 इंच जिथून मध्ये गेली ना तिथून आपण ही रेषा मारली. ती रेषा मारल्यानंतर इथून आपल्याला आकार द्यायचा आहे. इथे घ्यायचं 2 इंच सरळ रेषेवर. सरळ रेषेवर 2 इंच घेतल्यानंतर हा आकार आपल्याला इथून असा द्यायचा. हा आकार आपण दिलाय असा. बघा ह्याप्रमाणे आपण हा आकार दिला. त्याच्यानंतर आपण दंडघेर मोजून घेऊ लगेच. 6.5 इंचाचा दंडघेर आहे प्लस त्याच्यात 1.5 इंच मार्जिन. बघा हे 1.5 इंच आपण मार्जिन ठेवली आणि हा आपला आहे दंडघेर. ही तिरपी रेषा मारून घ्यायची. नंतर हा भाग आपल्याला घ्यायचा आहे कट करून. बघा हा भाग आपण कट करून घेतला. नंतर हा एक पदर उचलून घ्यायचा आणि इथे असं जे 2 इंच आपण मोजलंय ना तिथे ठेवून आणि ही घडी थोडी मागे करून घ्यायची. बघा याप्रमाणे. आणि जिथून आपला हा आकार दिलेला आहे ना तिथे आपल्याला हा आकार जो आकार आपण पहिले दिलाय ना त्याच आकारावर आपल्याला ही रेष मारायची आहे. बघा ह्याप्रमाणे असं आखून घ्यायचंय त्याच्या कडेकडेने. हे आखून घेतल्यानंतर आपल्याला हे घ्यायचं आता कट करून. हे बघा आपला बाहीचा आकार एकदम सुंदर असा तयार झाला. एकदम एक खोल बाजू आणि मागची उथळ बाजू. बाहीचा आकार छान असा तयार झालाय. आता आपल्याला काढायची खालची क्रॉस पट्टी. आपण हाच पेपर घेऊया. मोजून घेऊया किती आहे. होऊन जाईल. बघा आता आपण क्रॉस पट्टीसाठी आपल्याला खाली मोजायचंय 1.5 इंच. 1.5 इंच अंतर आपण इथे मोजून घेणार आहे. हे बघा ह्याप्रमाणे एकदम बरोबर असं 1.5 इंच आपण मोजून घ्यायचंय. ही रेष पण मारून घ्यायची म्हणजे पटकन आपल्याला समजतं आणि सोपं पण पडतं. ही रेष मारून घेतली आपण 1.5 इंच मोजून आणि नंतर आपण ही जी पहिले आपण क्रॉस पट्टी कट केली ना ती आपण बरोबर अशी ठेवायची आहे. ही बघा त्या रेषेजवळ आपण ही ठेवायची अशी
आणि बरोबर हे घ्यायचंय आपल्याला आखून. बघा ह्याप्रमाणे जसं आपण ते कट केलंय त्याचप्रमाणे आपल्याला हे आखून घ्यायचंय. बघा आता आपली क्रॉसपट्टी पण तयार झाली. आपण कट करून घेऊ. म्हणजे फक्त काय करायचं, ती जी क्रॉसपट्टी आपण कट केली ना तिलाच 1.5 इंच खाली वाढवायचंय. म्हणून ती दुसऱ्या पेपरवर कधी कट करून घ्यायची म्हणजे सोपं पडेल. आणि तुम्हाला जर दुसऱ्या पेपरवर नसेल कट करायची तर कपड्यावर ठेवल्यावर आठवणीने ती आपल्याला कट करायची. अशी 1.5 इंच मोजून मग कट करायची. बघा आता आपलं पूर्ण पॅटर्न तयार झालेलं आहे. पूर्ण पॅटर्न तयार झालंय. तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते म्हणजे लक्षात येईल एक एक पार्ट. बघा आपला हा पाठीचा भाग आहे. नंतर आपण ही कटोरी कट केली ही आणि त्याच्यानंतर ही आपण वाढवली. बघा ही पहिले आपण मूळ कटोरी काढली होती त्याच्यामध्ये ही आपण वाढवली सुंदर अशी. आपला हा साईडचा पार्ट हे बघा एकदम व्यवस्थित परफेक्ट असा बसलेला आहे. त्याच्यानंतर आपली कटोरीचा हा आकार बसलाय. बघा त्याच्यानंतर आपली क्रॉसपट्टी आणि ही आपली बाही. बघा मैत्रिणी एकदम ठेवलं तरी आपल्याला ते ब्लाऊज छान दिसतंय. कसं वाटलं आपलं आजची पेपर कटिंग मला कमेंट मध्ये नक्की सांगा. मैत्रिणींना एकदम सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवली. तर कशी वाटली आपली आजची पेपर कटिंग कमेंट मध्ये मला नक्की सांगा. आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा म्हणजे तुम्हाला असे रोज रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. भेटू आपण लवकरच. तोपर्यंत बाय बाय.